श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 1 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील प्लॉट एरियात भाजपा शिवसेना युतीतर्फे एका कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या सभेस श्री पंकज भाऊ महाजन, राजेंद्र भाऊ चौधरी, जळगावहून आलेले भाजपाचे पदाधिकारी तसेच भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रेणुकाताई पाटील, प्रभाग 1चे उमेदवार नवाज तडवी, सौ भावना कोल्हे व मान्यवर उपस्थित होते। यावेळी या सभेत बोलताना माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ चौधरी यांनी सावदा शहराच्या विकासासाठी तसेच हा विकास अविरत चालू ठेवण्यासाठी सावदा शहरात भाजपा शिवसेना युतीस मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। बघायचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आपण या ठिकाणी निवडून द्यायचा। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रभागातील या ठिकाणी बंधू भगिनी मित्रांनो, आपण सदैव भारतीय जनता पार्टीला विशेष करून आपल्या सर्वांचं मताच्या माध्यमातून आपण या ठिकाणी किती वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे आपण या उभे आहेत। परंतु ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आपण पाहिलं असेल की लोकसभा, विधानसभा किंवा अन्य निवडणुका असतील, आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण यांच्या मागे उभे आहात। परंतु ही निवडणूक जी आहे ही आपल्या गावाची निवडणूक आहे। रोज आपल्याला ज्या गोष्टीचा आपल्याला या गावामध्ये आपल्याला जे पाणी असेल, वीज असेल, गटारी असतील, रस्ते असतील, रोज आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या नागरिक सुविधा आहेत, या नागरिक सुविधांच्या माध्यमातून आपल्याला हे जे काम करून घ्यायचे आहेत, तर हे कामं करून घेण्याकरता आपण जर पाहिलं तर आपण डायरेक्ट आमदाराला भेटू शकत नाही किंवा खासदाराला भेटू शकत नाही। परंतु आपण जर पाहिलं तर आपण आपल्या हक्काची माणसं त्या ठिकाणी बसवणे गरजेचे असतात। म्हणजे आपल्या हक्काची माणसं त्या ठिकाणी निवडून देणे गरजेचे असतात। त्यासाठी आपले नवाज भाऊ असतील, आदरणीय भावनाताई असतील, या आपल्या प्रभागातलेच रहिवासी आहेत आणि आपल्या प्रभागातूनच त्यांना निवडून द्यायचं आहे। आणि यांच्यासोबतच आपल्याला नगराध्यक्ष म्हणून आदरणीय रेणुकाताई पाटील यांना सुद्धा निवडून द्यायचं आहे। तर मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण विशेष करून भारतीय जनता पार्टीवरती या ठिकाणी प्रेम करतात। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवतो आहे। तर बंधू आणि भगिनींनो, आपण जर पाहिलं तर मी पण एक भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर बोलतोय। परंतु हे बोलत असताना मी सुद्धा आमच्या गावाचं, तानवडी गावाचं सरपंच म्हणून 10 वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि मला एक त्या माध्यमातून चांगला अनुभव आहे की आपण आपल्या गावाची, आपल्या प्रभागाची जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या प्रभागाचा आपल्याला त्या ठिकाणी जर विकास करायचा असेल तर आपल्याला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे आपल्याला आपले सरकार किंवा आपल्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असणे गरजेचे असतात। आपण बघतोय आदरणीय मोदींच्या माध्यमातून आपल्या भारत सरकारमध्ये गेल्या 2014 पासून किती प्रकारचा बदल झालेला आहे। आता केंद्र सरकारचं काम म्हटलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून या पक्षामध्ये देशामध्ये दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत एक विशिष्ट प्रकारची शिस्त असते। आपण बघितलं असेल की मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत आपला देश किती प्रगती करतो आहे। जर देशाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्या देशावर कुठलेही संकट आलं तर आपल्या देश त्याला कुठल्या पद्धतीने आपण त्याला उत्तर देऊ शकतो आहे। त्या प्रकारे आधी 2014 साली असं होत नव्हतं। राज्याबद्दल बोलायचं म्हटलं तर देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये आपण बघतोय की रस्त्यांचा विस्तार किती फास्ट होतो आहे। आपण किती कमी वेळामध्ये एखाद्या शहरामध्ये आपण जाऊ शकतोय। विमानांची सुविधा आपल्याकडे सुरू झालेली आहे। पैसे जनधन योजना असेल किंवा कुठेही डिजिटल योजना असतील, डायरेक्ट आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतायत। तर हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे की भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला पाहिजे, पैसे डायरेक्ट
जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये पडला पाहिजे. लाडक्या बहिणींना तर माहितीच असेल तुम्हाला की दर महिन्याला पैसे पडतात. ही ज्या योजना आहे आपण ह्या सुरू केलेल्या आहेत ह्या कुठेही मध्ये मध्यस्थी न ठेवता आधी असं व्हायचं की 1 रुपया जेव्हा वरतून निघतो तर खाली तळागाळापर्यंत फक्त 10 पैसे राहायचे किंवा 5च पैसे राहायचे, म्हणजे त्याला लोक कोणा खाऊन टाकायचे. ही सगळी सिस्टम आपण आता पूर्ण संपुष्टात आणलेली आहे. आणि राहिला तुमचा विषय सांगायचा तर आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत रेणुकाजी पाटील आणि आपले प्रभाग क्रमांक 1 आणि ब मध्ये नवाज अज्ञान तळी आणि भावना कोल्हे यांना मी तुम्हाला विनंती करेन की यांना बहुमताने विजयी करून द्या. आणि ते का विजयी करावं हे तुम्हाला आधी पण श्रीकांत भाऊंनी सांगितलंच आहे की तुम्ही डायरेक्ट त्याची संपर्क साधू शकता. तुम्हाला कोणत्याही वेळी काही अडचण आली तर त्यांना तुम्ही विचारू शकता की आम्हाला असं काय आहे, आम्हाला कोणती अडचण येते आहे, तुमचा काही इथं हौद्यामध्ये लोकलचे प्रश्न असतील, रस्त्यांचा विस्तार झाला, व्यापार संतोष झालं, तुमच्या गटारीचे प्रॉब्लेम झाले, बगीचा संबंधी काही लोकांच्या मागे मांडण्यात की आमच्या इथं बगीचा नाही, नमो उद्यान होते परशुरा त्याच धर्तीवरती इथंही एक आपण नमो उद्यानचा संकल्प पुढे मांडलेला आहे. अमोल भाऊ जावडे इथले जे आपले आमदार आहेत त्यांच्या याच्यामध्ये आपण तो मांडलेला आहे. तुम्ही सर्वांना तुम्हाला अशी विनंती करेल की भाजप हा सुसंस्कृत शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे. मी डॉक्टर मनोज टोके एवढ्या दूर इथं फक्त प्रचारासाठी आलेलो आहे, मला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की माझ्या पक्षाच्या लोकांना आणि या महायुती सरकारला आम्हाला याच्यामध्ये बहुमताने जिंकवून द्या. धन्यवाद. आणि माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला देते नमस्कार. मी जास्त शब्द बोलत नाही, फक्त 2 शब्द सांगते. तुम्ही आपण सर्व हा जो देश आहे आपल्याला चांगला बनवायचा आहे, त्याचा आपल्याला विकास करायचा आहे. तो म्हण आहे जिथे जिथे विकास घडणार आहे तिथे तिथे हे लक्षात असू. आपली ही जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, एकनाथ आणि जे आपले राष्ट्रपती झाले डॉक्टर APJ अब्दुल कलाम ते पण शिक्षक होते, एक शास्त्रज्ञ होते आणि चांगल्या प्रतीचे लेखक होते. मला एकच सांगायचं आहे, आपली जी ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची युती झाली आहे हे आपल्याला एक चांगलं मोठं धोरण मिळालेलं आहे. आणि एकजुटीचं जे बळ असतं, माणूस एकटा असला तर काम करू शकत नाही, पण पूर्ण सगळे एकत्र असले, सोबत असले तर चांगल्या प्रकारे विकास घडतो. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र विचाराचा असतो. आपला विचार चांगल्या ठिकाणी लावा आणि आपले जे महत्वाचं जे योग्य बळ आहे, जे तुमचे मतदान आहे ते विचारपूर्वक जो व्यक्ती चांगला असेल त्यालाच द्या. एवढी माझी कडकडीची विनंती. औंढा नगरपालिका 2025च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1च्या प्रचारार्थ जी वारणा सभा आयोजित केली त्या सभेला उपस्थित आपले सर्वांचे आवडते श्रीकांत भाऊ महाजन जळगाव येथून आपल्या या सभेसाठी उपस्थित राहिलेले डॉक्टर मनोज टोके त्यांचे सहकारी, या परिसरातील प्रगतिशील शेतकरी व प्रगतिशील व्यावसायिक प्रवीण भाऊ बेंदाडे उपस्थित या प्रभागाच्या या सावदा शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने ज्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे अशा रेणुकाताई पाटील, या प्रभागाचे उमेदवार नवाज तडवी, तसेच दुसरा उमेदवार भावनाताई कोल्हे, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ व सर्व बंधू आणि भगिनींनो, आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की या देशामध्ये ज्या दिवसापासून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे विराजमान झाले तेव्हापासूनचा जो वेळ आहे आणि ज्या योजना आहेत या सर्व आपल्यापर्यंत डायरेक्ट आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागलं आणि त्यांनी काय केलं. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेल की ही निवडणूक जरी नगरपालिकेची असली तरी ही नगरपालिका अशी असते की या नगरपालिकेला राज्य आणि केंद्राचा निधी मिळाल्याशिवाय तुम्ही आम्ही तिथं काहीही करू शकत नाही. एक साधं तुम्हाला उदाहरण देतो मी. आज आपण सर्व बघतोय नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे.
आणि प्रत्येकीकडे धामधूम सुरू आहे. प्रत्येकाला वाटतंय मी नगरसेवक व्हावा, परंतु नगरसेवक फक्त व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही. या नगरपालिकेत आज रोजी आपली जी योजना आहे, पाणी पुरवठ्याची योजना आहे, हे ते तुमच्या रस्ते खणले गेलेले आहे. ही योजना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांच्या सहकार्याने आपल्या जिल्ह्याचे सर्व संकटमोचक गिरीश भाऊ महाजन, आपल्या तालुक्याचे आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील या सर्वांच्या प्रयत्नांनी ही योजना 18 कोटी रुपयाची योजना इथं मंजूर झालेली आहे. योजनेचं काम सुरू आहे. आपल्याला सांगायचं फक्त एकच एवढं आहे की योजनेचं काम जरी चालू झालेलं असलं तरी सर्व योजनेचा पैसा हा नगरपालिकेकडे आलेला नाही. आणि या 18 कोटीच्या योजनेसाठी 10% निधी हा नगरपालिकेला तिथं भरावा लागतो. आणि नगरपालिकेला भरत असताना आज 18 कोटीच्या योजनेचे 10 कोटी जर आपण केले तर 1,80,00,000 रुपये होता. आणि 1,80,00,000 नगरपालिकेने त्या निधीमध्ये टाकणं ही एवढी सहजासहजी फक्त आपण बोलू शकतो, टाकू शकत नाही. मग अशा परिस्थितीत ही 1,80,00,000 जर आपण नाही टाकले तर ही योजना इथंच थांबणार आहे. या योजना पूर्ण होण्यासाठी गिरीश भाऊ महाजन आणि चंदूभाऊ पाटील यांनी आम्ही त्यांच्याकडे जेव्हा समस्या मांडल्या तेव्हा त्यांनी 5% निधी हा विनाव्याजी आपल्याला शासनाकडून मिळतो, तो 5% निधी त्यांनी आपल्याला मिळवून दिला. आणि आता राहिले 90 कोटी रुपये. तर हे 90 कोटी रुपये जर आपल्याला 90 लाख रुपये, हे 90 लाख रुपये जर आपल्याला या योजनेत टाकून ही योजना पूर्ण करायची असेल तर कुठेतरी वरती जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं राज्य आहे तेच राज्य जर आपण सावधात आणलं तर हा निधी आपल्याला मिळू शकतो. विरोधी पक्षाचे लोक निवडून आले, कदाचित हा निधी मिळेल नाही मिळेल यामध्ये शंका आहे, किंवा ते लोक प्रयत्न करतील किंवा नाही करतील आणि हा निधी मिळेल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. म्हणजे जर आपल्याला या शहराचा विकास करायचा असेल, या शहरात विविध कामं करायची असतील तर शहराच्या विकासासाठी विविध निधी आपल्याला इथं आणावा लागेल. कारण नगरपालिका फंडातून एवढी कामे होणं आज कोणीही करू शकत नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की नगरपालिकेला आज रोजी आपले जे इलेक्ट्रिक बिल आहे पाणी पुरवठ्याचं, आज पावेतो 14वा वित्त आयोग हा एक शासनाचा निधी असतो. कदाचित आपल्यातल्या बऱ्याच नागरिकांना माहिती असेल, त्या 14वा वित्त आयोगातून नगरपालिकेचे इलेक्ट्रिक बिल भरले जात होते. म्हणून कोणतीही अडचण नगरपालिकेला आलेली नाही. परंतु जेव्हा 15वा वित्त आयोग सुरू झाला त्या 15वा वित्त आयोगातून आज पावेतो नगरपालिकेला पैसा आलेला नाही. त्यामुळे नगरपालिकेचे इलेक्ट्रिक बिल पाणी पुरवठ्याचे 50 लाख रुपये थकबाकी नगरपालिकेकडे आहे MSCBची. त्यानंतर आपल्या दारी घनकचरा जे गोळा करायला जे कर्मचारी येतात, या घनकचऱ्याचा ठेका दिलेला असतो. त्या ठेकेदाराचे 8 महिन्याचे बिल कमीत कमी 40 ते 45 लाख रुपये या नगरपालिकेला द्यायचे आहेत. आज अशी परिस्थिती असताना जर या पाणी पुरवठ्याची योजना असेल किंवा इतर योजना असतील, या योजना जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर पैसा येणार कुठून? तुमचा आमचा जो टॅक्सचा पाईपलाईनचा जो पैसा आहे, आपण जे पाणी पुरवठ्याचे पैसे भरतो, हा पैसा म्हटला तर हा पैसा कुठेही या टाकल्यानंतर ही भर पूर्ण होणार नाही. म्हणून यासाठी वेगळा निधी आणावा लागेल. आणि वेगळा निधी जर आपल्याला आणायचा आहे तर वेगळा निधी आणण्यासाठी आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार असतील, आपल्या जिल्ह्याचे खासदार असतील किंवा आपले संकटमोचक गिरीश भाऊ महाजन हे असतील, यांच्या प्रयत्नातूनच हा निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. उद्याच्या दिवशी तुमच्याकडे खूप लोक येतील, प्रचारही सांगतील, मी काय करणार हेही सांगतील,
खोटं बोलतील खरं बोलतील ते त्यांना त्यांचं माहिती. आम्हाला ऍक्टिंग येत नाही. काही लोकांना खूप ऍक्टिंग येते, रडण्याची येते, हसण्याची येते. तर तुमच्या पुढे हसून सांगतील, रडून सांगतील, मतं मागतील. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्यांना खरी परिस्थिती माहिती आहे. अगर नाही माहिती आहे मी म्हणत नाही, परंतु ही खरोखर नगरपालिकेची परिस्थिती आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करा हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. या शहराचा विकास जर आपल्याला हवा असेल तर एकच आहे की पैसा या शहरामध्ये आला पाहिजे. आणि पैसा येण्यासाठी आज आपले मुख्यमंत्री असतील देवाभाऊ, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, जे नगर विकास खातं आहे ते नगर विकास खातं एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीचे जे मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, यांच्याकडे जी खाती आहे त्या खात्यातूनच आपल्या नगरपालिकेला पैसा येऊ शकतो. उद्याच्या दिवशी बरेच लोक येतील, सांगतील आम्ही सुद्धा सरकारमध्ये आहे. जरूर आहे ते सरकारमध्ये. मग माझं त्यांना एक प्रश्न आहे की जर ते सरकारमध्ये आहे तर आज पावेतो इतक्या वर्षापासून या शहरासाठी 1 रुपयाचा निधी का आणू शकलं नाही? पाणी पुरवठ्याची जी योजना चालू आहे त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये किती अडचणी आल्या, ठेका किती वेळा निघाला, किती ठेकेदारांनी ठेका भरला, काय काय अडचणी आल्या आणि काय काय अडचणी आज मात करण्यासाठी तिथं आहे हे त्यांनी एकदाच या सभेत सांगावं. तर तुम्ही म्हणाल ते आम्ही हारण्यास तयार आहे. परंतु खोटं बोलून खोटं रेटून चालत नाही. जी खरी परिस्थिती आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे. आपण सर्व आया बहिणी इथं बसलेले आहेत. घर चालवण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. तसं गाव चालवण्यासाठी पैसा कुठून आणावा लागतो, काय करावा लागतो, यासाठी आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारचा निधी आणावाच लागतो. त्याशिवाय आपण गावाचा विकास करू शकत नाही. या परिस्थितीमध्ये आपण विचार करा की जर का आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल आणि या शहराची सौंदर्यात भर पाडायची असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार जिथेही असतील, ज्या ज्या प्रभागात असतील, कमळ असेल, धनुष्यबाण असेल, तिथं आपण आपलं मत देऊन प्रत्येकाला विजयी करा. कमळ असं प्रतीक आहे की जे लक्ष्मीचं प्रतीक आहे, धनुष्य आहे तो रामाचा प्रतीक आहे. तर आपल्याला आपल्या प्रतीकावरती आपलं मत देऊन आपल्या उमेदवारांना विजयी करायचा आहे. राहिला विषय गावातील राजकारणाचा असेल तर मला राजकारण म्हणून करायचं नाहीये, परंतु तुम्ही उमेदवारांची तुलना करा. या पक्षाचा उमेदवार, त्या पक्षाचा उमेदवार, अपक्ष उमेदवार, अजून जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्या पक्षाच्या उमेदवारांची तुलना करा. या शहरासाठी विकासासाठी कोणते उमेदवार जास्तीत जास्त निधी आणून आपल्या गावाचा विकास करू शकता अशा उमेदवारांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्या उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा. आता बऱ्याच ठिकाणी काल शनी मंदिराजवळ एक सभा झाली, कॉर्नर सभा विरोधी पक्षांची, नंतर एक इस्लामपुऱ्यामध्ये झाली. तिथं स्पष्ट सांगितलं जातं की 142 वर्षापासून ते आज पाव येतो जो रिझर्वेशन मध्ये जे आरक्षणामध्ये एसटी साठी आरक्षण निघालं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीच्या लोकांनी त्या आरक्षणाच्या लोकांना डावललं. जे त्यांचं म्हणणं आहे की आरक्षणाच्या लोकांना उमेदवारी दिली नाही. मी आपणास सांगतो, आरक्षण जरी एसटीचं आहे आणि आपण जे उमेदवारी दिलेली आहे त्या सुद्धा या बाबासाहेब आंबेडकरांच्याच मुलगी आहे. आपण आरक्षणावरती कोणतीही मात केलेली नाही आहे. ज्याचं आरक्षण त्यालाच आपण उमेदवारी दिलेली आहे. यांचे जे दाखले आहे हे दाखले आपण घरी बनवलेले नाही आहे. हे शासनानेच त्यांना दाखले दिलेले आहे जातीचे आणि त्याच्यातूनच आपण ही उमेदवारी त्यांना दिलेली आहे. काही लोक खोटं बोलून वेळ मारून येत आहे आणि भावना भडकवतात, जाती जातीमध्ये भांडणं लावतात. परंतु आपण कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. वेळ महत्वाची आहे. आज आपण नाही जागे झालो तर मला वाटतं भविष्यात आपल्याला तक्रारी करण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. यासाठी आपण सर्वांनी विचार करा. 5 वर्ष तक्रारी करण्यापेक्षा 2 दिवस महत्वाचे आहे.
आणि या 2 दिवसात आपण विचार करा आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे निशाणी आहे। या कमळ निशाणीवरती आपलं अमूल्य असं मत द्या आणि आमच्या 3 उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करा। यापेक्षा बोलण्यासाठी खूप आहे आणि मी खूप काही सांगू शकतो, परंतु आपण केव्हापासून इथं बसलेला आहात, आधीच्या वक्त्यांनी सुद्धा आपला वेळ घेतलेला आहे। आपल्याला सर्व काही ऐकायचं असेल अजून बरंचसं नगरपालिकेचं, तर 1 तारखेला आपल्या शहरामध्ये आम्ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। त्या सभेमध्ये जरूर या आणि आमचे विचार ऐका। आमचे विचार पटले तर आम्हाला मतदान करा। आम्ही खोटी अफवा तुमच्यापर्यंत नेणार नाही, खोट्या आश्वासनं देणार नाही। त्यासाठी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, येत्या 2 तारखेला कोणताही आळसपणा न करता आपण सकाळी लवकर उठून 8 वाजेपासून लाईनीत लागा आणि आपलं अमूल्य असं मत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांना द्या। एवढी कळकळ